हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा। तर आज एका अतिशय संवेदनशील अशा विषयाला मी हात घालणार आहे, तो म्हणजे आपल्यासाठी चहा चांगला आहे की कॉफी। चहाप्रेमी आपल्या देशामध्ये मॅक्सिमम लोकांची सकाळची सुरुवात ही आलं घालून केलेल्या गरमागरम चहाने होते। वर्षानुवर्ष आपण घरात हेच करत आलेलो आहोत, परंतु चहा हा आपल्या शरीरासाठी खरंच फायदेशीर आहे का? आणि आजकाल तर वजन कमी करायचं आहे तर बरेच ट्रेनर सांगतात की तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या किंवा कॉफी घ्या, त्यामुळे कॉफी पिण्याचं प्रमाण देखील यंगस्टर्समध्ये वाढत असताना आपल्याला दिसत आहे। तर आपल्या आरोग्यासाठी नक्की काय आहे आणि खरंच चहा किंवा कॉफी पिल्याने वजन कमी होतं का? चहा करण्याची नक्की योग्य पद्धत काय असावी ज्यामुळे त्याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला होईल, ते सगळं आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। तर चहाप्रेमी आपल्या या देशात असं मी म्हटलं, पण खरंच आपला देश चहाप्रेमी होता का? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या भारतीयांना चहा हा प्रकार माहिती नव्हते। घरी गाई म्हशी असायच्या, त्यामुळे त्याचं काढलेलं ताजं ताजं दूध घ्यायचं, त्यात कुठलंही केमिकल नाही, त्यात कुठलीही साखर टाकायची गरज नाही, असं ते दूध घ्यायचे किंवा काढे प्रेफर करायचे। आता आजकाल डिटॉक्स ड्रिंक आपण घेतो, पासून त्या लोकांना हे काढे किंवा डिटॉक्स ड्रिंक माहिती होते आणि त्यामुळे ते घेत होते। इंग्रजांचं राज्य आल्यानंतर मात्र ते थंड प्रदेशातील लोक होते, त्यामुळे त्यांना सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची सवय होती। त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांनी चहाची लागवड करायला सुरुवात केली आणि मग चहा हे पेय त्यांनी आपल्या इथे लॉन्च गेले। मात्र चहाचं वेड आपल्या देशाला लावून गेले, जे काही केल्याने सुटत नाही। आणि कॉफी हे मादक पेय आहेत, म्हणजे काही प्रमाणात मद निर्माण होतो, म्हणजेच आपल्याला धुंदी येते किंवा टेम्पररी आपल्याला उत्साह वाटतं किंवा एनर्जी येते। त्यामध्ये असतं टॅनिन, ज्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी बूस्ट झाल्यासारखं वाटतं, परंतु ते थोड्या वेळापुरतं असतं। कॉफीमध्ये कॅफीन असतं, पण अल्प प्रमाणात टॅनिन देखील असतं आणि ह्या पदार्थांमुळे, या गोष्टींमुळे आपल्याला ते सोडवत नाही, ते सतत प्यावंसं वाटतं। एकतर सकाळी उठल्यानंतर चहा घेतला नाही तर दिवसाची सुरुवात अतिशय बोरिंग होते, स्लो होते, डोकं दुखतं, काय करावं ते सुचत नाही, असं बऱ्याच जणांना होतं, कारण वर्षानुवर्ष आपण उठल्यानंतर चहाच घेत आलेलो आहोत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे चहा घेतला नाही तर आमचं पोटच साफ होत नाही, असं देखील बऱ्याच जणांचं असतं। तर चहा बनवण्याची जी प्रक्रिया आहे ना, तीच मुळात चुकीची आहे। चहा आधी जो केला जायचा तर पाण्यामध्ये चहा पावडर ॲड केली जायची आणि त्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर मग त्यात साखर आणि दूध घातलं जायचं। पण आजकाल काय होतं, फक्त दूध आधी ॲड केलं जातं, त्यात साखर आणि चहा पावडर टाकली जाते। बासुंदीसारखा चहा तो केला जातो, खूप जास्त प्रमाणात तो उकळला जातो, म्हणून तो आपल्या शरीरासाठी जास्त अपायकारक आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे चहासोबत बिस्किट पाहिजे, ब्रेड पाहिजे, पाव पाहिजे, चपाती पाहिजे, असं काहीतरी सवय आपण लावलेल्या आहेत, कारण वेगळा नाश्ता करण्यासाठी वेळ नाही। आणि दुधासोबत कुठलेही मैद्याचे पदार्थ जर आपण खाल्ले तर आयुर्वेदानुसार ते विरुद्धांना मानलं जातं। ऑस्टिओपोरोसिसची जे प्रॉब्लेम आहेत ते खूप जास्त वाढत आहेत, म्हणजे हाडांची झीज होण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप लवकर होत आहे आणि ह्या चहामुळे ती अजून फास्ट होण्याची शक्यता आहे किंवा अजून फास्ट रादर होत आहे। त्यामुळे हाडांचे दुखणे पूर्वीपेक्षा आता वाढलेले आहे। साखर चहामध्ये असते आणि साखरेमुळे कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते कमी होतं, त्यामुळे साखरेचे सगळेच पदार्थ बंद केले पाहिजे। उपाशीपोटी जर चहा घेतला तर अजून आपल्या शरीरासाठी घातक आहे। आयुर्वेदानुसार चहामुळे ॲसिडिटी वाढते किंवा पित्त वाढू शकतं, त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती ऑलरेडी आहे त्यांनी जर चहा घेतला तर अजूनच त्यांच्या शरीरामध्ये पित्त वाढतं, देखील अनेक समस्या त्यांना होऊ शकतात। सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून चहा घेतात, किंवा ऑफिसमध्ये गेल्यानंतर झोप येते किंवा विद्यार्थ्यांना अभ्यास करताना झोप येते, त्यामुळे चहा किंवा कॉफी आम्ही घेतो। असं म्हणणं असतं की खूप खाल्ल्याने वजन वाढतं, त्यामुळे आम्ही चहा घेतो आणि जेवत नाही, हे तर अजून डेंजरस आहे आपल्या शरीरासाठी। तर असं भूक लागेल तेव्हा जेवण न करता जर चहा घेतला तर त्याचे जास्त दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात, वार्धक्य लवकर येतं आणि आजकाल जे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, केस पांढरे होणं हे लवकर दिसत आहे, ते अजून वेगाने व्हायला सुरुवात होईल जर वेळीच ह्या चहाला आवर घातला नाही तर। नवीन फॅड आला आहे की ब्लॅक कॉफी घेतली तर वजन कमी होतं का? हां, थोडेफार प्रमाणात ब्लॅक कॉफीने तुमचं वजन कमी होऊ शकतं, परंतु दुसरा दुष्परिणाम म्हणजे त्या कॉफीची तुम्हाला सवय लागू शकते, व्यसन लागू शकतं आणि ते तुमच्या शरीरासाठी जास्त घातक आहे। गोष्ट काय आहे, चहा किंवा कॉफी ऐवजी ना आपल्याला हातात
पकडायला असं काहीतरी गरम पेय पाहिजे असतं, ज्यामुळे आपण छान स्वतःसाठी एक क्वालिटी टाईम स्पेंड करू किंवा घरच्यांसोबत काही गोष्टी चर्चा करायची असेल, काही बोलायचं असेल, तर त्यासाठी एक आपल्याला काहीतरी मीडियम पाहिजे. आणि मग सगळ्यांनी सोबत चहा घेतला तर मग ते बोलता येईल असं आपण नकळतपणे ठरवलेलं असतं. तर त्या चहाऐवजी तुम्ही कुठलंही ग्रीन टी घेऊ शकता, कुठलाही काढा घेऊ शकता. निश्चितच सुरुवातीला अवघड जाईल, परंतु जसं तुम्हाला सवय होईल तर ते देखील तुम्हाला चहासारखंच चांगलं वाटेल आणि त्याचे शरीराला फायदे देखील होतील. आता चहा आणि कॉफी जरची खूप जास्त सवय आहे तर एकदम तुम्ही बंद करू शकत नाही, तर त्यामुळे त्याचे विड्रॉल सिम्पटम्स देखील तुम्हाला जाणवू शकतात. प्रमाण कमी करा. म्हणजे दिवसभरातून जर तुम्ही 3 किंवा 4 कप चहा घेता, 2 कपांवरच ते आणा. त्याचबरोबर जर 1 चमचा तुम्ही साखर घालत असाल तर अर्धा चमचा साखर घाला, आणि त्यानंतर अर्धा घालत असाल तर पाव चमचा करा. साखर कमी कमी करत गेलात ना की चहामधला इंटरेस्ट आपला कमी व्हायला. बरेच जणांचं म्हणणं असतं की आम्हाला तुम्ही काहीही सांगा, म्हणजे अगदी आम्ही काही कॉम्प्रोमाइज करू, पण चहा बंद करायला सांगू नका. परंतु अगेन त्यांचं पित्त देखील वाढत आहे, तर त्यांच्यासाठी बेस्ट सोल्युशन म्हणजे जसं मी सांगितलं आधी, तसं कमी दूध आणि कमी साखरेचं तुम्ही चहा करा आणि त्यामध्ये बडीशेप, इलायची टाका. तर हे दोन्ही गुणाने थंड असल्यामुळे चहाचा जो उष्ण गुणधर्म आहे तो कमी होता. कॉफीला दुसरं काही अल्टरनेटिव्ह नाही आहे, त्यामुळे ब्लॅक कॉफी अल्टरनेट डे घ्या किंवा कमी प्रमाणात घ्या, किंवा तुम्ही ठरवून घ्या की मी 15 दिवसच घेणार आहे, मग स्विच करणार आहे. चहाऐवजी पण बेस्ट काय आहे आपल्यासाठी, तर ग्रीन टी, हर्बल टी. तो पण तुम्ही पॅकेटमधला आणून किंवा पाऊचमधला आणून घेऊ नका, कारण थोड्याफार प्रमाणात त्यात प्रिझर्वेटिव्ह असतात. त्यामुळे आपल्या घरात एवढे छान मसाल्याचे पदार्थ आहेत, त्यापैकी कुठलेही तुम्ही कॉम्बिनेशन करून जर घेतलं तर नक्कीच इतका चांगला त्याचा रिझल्ट मिळतो आणि चहाची सवय देखील तुमची कधी सुटेल कळणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरी गवती चहा आपल्याला इझिली भेटतो. तर पाण्यामध्ये गवती चहा, तुळशीची पानं, लवंग, एखादी मिरी, असं जे तुम्हाला वाटेल ना ते तुम्ही टाका त्यात. आणि त्यात सोबत सगळे उष्ण पदार्थ जर असतील तर त्यात बडीशेप 1 पाव चमचा टाका, म्हणजे ती थंड असते त्यामुळे उष्ण गुणधर्मी पदार्थांचा तुम्हाला त्रास होणार नाही. किंवा हिरवी इलायची टाका, म्हणजे ती देखील अखेर थंड असते त्यामुळे उष्ण असा काढा होणार नाही. तर 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला हे सगळे पदार्थ टाकायचे, अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्यायचे आणि असं छान तुम्ही सकाळी उठल्यानंतर घेऊ शकता. छान तुमचं डिटॉक्स होईल, पोट देखील साफ होईल आणि याचे फायदे देखील खूप आहेत. म्हणजे वेट लॉसपासून तुमची स्किन ग्लो करण्यापर्यंत अशा हर्बल टीचे तुम्हाला फायदे होणार आहेत. दुसरं महत्त्वाचं जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे ते म्हणजे धने आणि सुंठीचा किंवा आल्याचं काढा कषाय करायला सांगितलं आहे. तर काय करायचं, 1 ग्लास पाणी उकळत ठेवायचं, त्यात तुम्हाला एक अर्धा ते 1 चमचा धने टाकायचं आहेत, उकळायचे आहेत, आणि त्यात सुंठ पावडर किंवा आलं किसून टाकायचं आहे. दोन्हीपैकी एकच टाका. ते छान उकळू द्यायचं अर्धा ग्लास होईपर्यंत आणि नंतर ते गाळून घ्यायचं. इतकं सुंदर त्याची टेस्ट लागते. जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, छान सुंदर दिसायचं आहे, नवीन वर्षाचं स्वागत छान तुम्हाला आरोग्यदायी करायचं आहे, तर ही सवय आत्तापासूनच लावून घ्या. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.